कसबा बावड्यातील श्री हनुमान भक्त मंडळाच्या वतीनं श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहाटे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर जन्म सोहळा झाला. सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उल्पेमळ्यातील सुतारतळी इथली पालखी मंदिरात आली. त्यापाठोपाठ मंगेश्वर पालखी आणि बिरदेव पालखी या तिन्ही पालख्या ढोल ताशांच्या आणि धनगरी ढोलांच्या आवाजात वाजत गाजत मंदिरात आल्या. मंदिरात तिन्ही पालख्यांचं पूजन केल्यानंतर श्रींच्या पालख्या प्रदक्षिणा काढण्यासाठी मार्गस्थ झाल्या. यावेळी आतषबाजी करण्यात आली. प्रदक्षिणा मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी पालखी पूजन केलं. यावेळी हनुमान भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री हनुमान जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसरात पूजेचं साहित्य खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.